सूर्य रोज उगवतो कारण त्याला कालच्या अंधाराचा अजिबात राग नसतो. आपण पण तसंच करायचं असतं. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झाली होती आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली होती. तर हा व्हिडिओ आहे परवा दिवशीचा, म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशीचा. सकाळी 5 वाजता उठल्यानंतर सगळं झाडून झुडून झालं आणि त्यानंतर आंघोळ करून घेतली. आंघोळ केल्यानंतर मला सडा रांगोळी करायची होती आणि जिमला नव्हते जाणार कारण तब्येत थोडीशी खराबच वाटत होती. त्यामुळे म्हणलं जिमला नाही जात मी आता, घरचं सगळं आवरून घेते. आणि आकाश येणार होता ना, त्यामुळे मला तो आनंद झालेला होता. कारण कोपरगाव म्हणजे काही जास्त लांब नाहीये, पण रोड खराब असल्यामुळे जास्त वेळ लागतो बरं का जायला यायला. तर त्याला म्हणलं शनिवार रविवार सुट्टी, तर ये म्हणलं 2 दिवस. सोमवारी पहाटच तुझं लवकर आवरून देईन, म्हणजे 10 वाजेपर्यंत त्याच्या कॉलेजच्या टायमापर्यंत तो पोहोचून जाईल तिथं. आकाश येणार होता ना, तो आनंद होता, त्यामुळे सगळं दुखणं बाजूला ठेवलं आणि एकदम आनंदात कामाला लागले. बाहेर सडा मारला, त्यानंतर आता हे पायऱ्या वगैरे पुसून म्हणलं थोडीशी रांगोळी काढून घेते. आणि सकाळी मी लवकर उठून जर बाहेरचं सगळं आवरलं ना, तर हमखास मी तुळशीजवळ उंबरठ्यामध्ये दिवा लावत असते बरं का. पण थोडासा उशीर झाला ना उठायला, कधी आवरायला मग नाही लावत, असं करत असते. तर स्वयंपाक बनवायचा होता. स्वयंपाक झाल्यानंतर मला मंदिर पण आवरायला काढायचं होतं. तसं तर शनिवारी मंदिर आवरायला काढतात बरं का, पण दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि शनिवारीची एकादशी आलेली होती ना. एकादशीच्या दिवशी सकाळचं मी जर मंदिर आवरत बसले, देवांना उजळत बसले, तर तो भरपूर वेळ जाणार होता. कारण देव उजळायचे म्हणलं ना भरपूर वेळ लागतो. त्यामुळे म्हणलं चला आदल्या दिवशीच मी आता देव उजळून घेते. आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळचं मग देवांना नुसते आंघोळ घालून कोरड्या कपड्यांनी पुसून मांडणी केली, पूजा केली ना तरी पण चालेल, मग तो वेळ वाचतो नाही का. त्यामुळं मग आता म्हणलं आवरून घेते पटपट मी. तर बाहेर पण थोडासा असा रांगोळीचा छापा मारला आणि आता चांगला पाऊस झालाय ना, तर सगळीकडे मस्त हिरवगार झालंय बरं का. तर मागच्या वर्षीची आठवण झाली मला. दरवर्षी आम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठं ना कुठे फिरायला जातच असतो बरं का. तर फौजी साहेबांना म्हणलं, पाठीमागच्या वर्षी आपण आकाशला घेऊन गेलो त्याच्या बड्डेच्या दिवशी भंडारदऱ्याला फिरायला, आणि त्याचं बड्डे सेलिब्रेशन तिकडंच केलं होतं. ह्या वर्षी कुठं जायचं? तर त्यांना म्हणलं चला महाशेजला जाऊ आपण. तर त्यांना महाशेज वगैरे काहीच आवडत नाही बरं का, त्यांना भंडारदराच आवडतो. कारण खूप छान वातावरण असतं तिकडं, धबधबे वगैरे असतात. तर ते बोलले थांब आपण काहीतरी करू प्लॅन. तर दरवर्षी असं पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडंसं फिरून आलं ना कुठं की छान वाटतं नाही का. कामं तर काय आपल्याला चुकलेले नाही आहेत बरं का. 12 महिने आपल्याला कामं करावेच लागतात, पण त्यातून पण थोडंसं असं ब्रेक घेऊन आपण कुठं ना कुठं असं ऋतूनुसार फिरून आलो ना की छान वाटतं आणि आयुष्याचा आनंद घेतल्यासारखं वाटतं. आम्ही आता उन्हाळ्यामध्ये कोकणला गेलतो फिरायला, आणि पावसाळ्यामध्ये पण आम्ही कुठं ना कुठं अशी 1-2 दिवसाची ट्रिप काढतच असतो. मंदिरामधले सगळे देव काढून घेतले मी एका ताटामध्ये उजळायला, आणि मंदिरामधले कपडे धुवून मी बाहेर सुकायला घातले. देव उजळूपर्यंत छान ते सुकले जातील. सूर्यदेवाने दर्शन घेतलं आणि आता किती भरून आलंय पुन्हा बघा ते आवाज. बापरे. अशा पावसाच्या वातावरणामध्ये माझं खूप डोकं दुखतं बरं का, तरी पण मला हे वातावरण खूप आवडतं. तर खालच्या गार्डनमधले मी देवासाठी फुलं तोडले, त्यानंतर टेरेसवरती आले होते. आणि बेलाचे झाडं 2 आहेत ना आपल्या गार्डनमध्ये. तर आता श्रावण महिना पण आलाय ना, तर श्रावण महिन्यासाठी मला बेलाचे पानं आता कमीच पडणार नाही, कारण खूप पानं आहेत त्याला. आणि ही पिंकवाली जास्वंदी बरं का, छोटे छोटे फुलं येतात त्याला, खूप छान वाटतात ते पण. आणि टेरेसवरती मी फुलं तोडण्यासाठी आले ना, हमखास बेलाची पानं 4-5 तरी मी घेऊन जात असते बरं का. कारण आपल्या मंदिरामध्ये ना पारसचं छोटंसं शिवलिंग आहे ना, त्याच्यावरती मी हे बेलपत्र वाहत असते. आणि टेरेसवरती इथं बादल्यांच्यात पण गारंड्याची झाडं होते ना, उन्हाळ्यामध्ये त्याला फुलं येत नव्हते बरं का, पण जसा पाऊस चालू झालाय ना त्याला पुन्हा आता फुलं यायला लागलेत. आणि कलशाचे पानं बदलायचे होते ना, तर नागवेलीचा वेल थेट इथं टेरेसवरती आलाय बरं का. मग कलशासाठी 4-5 पानं तोडून घेतले नागवेलीचे, आणि सगळ्या झाडांना एकदा निहाळून पाहिलं बरं का. कारण पाऊस पडल्यापासून झाडं खूप छान हिरवेगार मस्त टवकारलेत आता. आणि खाली आल्यानंतर हे ड्रावर वगैरे पुसायचे राहिले होते ना, ते पुसून घेते म्हणलं, कारण त्याच्यामध्ये मग आपलं हे वाती, धूप, अगरबत्ती, चंदन, हळदी कुंकू सगळं त्या ड्रावर मध्ये राहतं. आणि राजूनी जर दिवाबत्ती देवपूजा केली ना, तो असं तेलकट हात त्या ड्रावरला लावतो बरं का. त्यामुळे म्हणलं स्प्रे मारून ते पुसून घेते आता. आणि बऱ्याचशा ताई विचारतात की तुम्ही चांदीचे देव कशाने उजळता, तर कोलगेट पावडर संपलेली माझी आता ना, त्यामुळे मी आता हे कोलगेट आहे ना त्यांनीच उजळते बरं का देव. तर हाताने अगदी हलके असे चोळून घ्यायचे, तर एकदम चकाचक ते चांदीचे टाक निघले जातात. पण बाकीचं केमिकल अजिबात लावायचं नाही बरं का चांदीच्या टाकांना, कारण ते खराब होतात. आणि तुम्ही बघू शकता नुसतं कोलगेटनी पण आपले देव कसे चमचम करायला लागलेत बरं का चांदीचे. मंदिरामध्ये ब्लॅकवाली मार्बलची जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली होती ना, मी ती काढली बरं का आता, कारण एकादशीच्या दिवशी ना मला त्या मूर्तीचं मस्त डेकोरेशन करायचे हॉलमध्ये, त्यामुळं.
आणि आपल्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची अगदी छोटीशी मूर्ती तुम्ही बघू शकता. फुल वाहिलं तरी पण ती मूर्ती दिसत नाही, गणपती बाप्पांच्या मूर्तीसारखं झालंय ते. त्यामुळे संध्याकाळी जाऊन मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ना 3 इंचापर्यंत घेऊन येणार होते. आणि पाठीमागच्या चतुर्थीच्या दिवशी ना ही गणपती बाप्पांची मूर्ती मी आणली बरं का आपल्या मंदिरासाठी. तर तुम्ही बघू शकता खूप आकर्षक आहे, मला तर खूप आवडली. आणि मी आता मंदिरामधली एक एक मूर्ती असं बदलायचं ठरवलं ना, तर मुलाला पहिलं विचारलं बरं का सागरला मी. सागर जरा धार्मिक आहे ना, त्याला विचारलं मी ही मूर्त्या बदलते म्हणलं, मंदिर एकदम छान करते हळूहळू. माझ्यानंतर माझी ही अमानत तू सांभाळशील का? कारण तुझी बायको करण की नाही मला माहीत नाही, पण तू देवाचं करतो त्यामुळं मला विश्वास आहे, त्यामुळे तुला विचारते तू करशील का? तर म्हणला मम्मी असं का बोलती तू, असं नको बोलू. म्हणलं नाही रे बाबा, आजकाल आहे ना माणसाचं घडीचा भरोसा नाही, त्यामुळे विचारते. मी माझ्या जुन्या परंपरेनुसार सगळे देव व्यवस्थित करून ठेवायचे, मंदिरामध्ये सजवून ठेवायचे. आणि माझ्यानंतर तू तुझ्या बायकोनी केलं नाही ना, म्हणजे आमचा दोष तुमच्यावर नको किंवा आमचं वजन तुमच्यावर नको असं मला वाटतं, त्यामुळे तुला विचारते रे बाबा. तर म्हणतो मम्मी टेन्शन नको घेऊ, माझ्या बायकोनी केलं नाही ना तरी मी करण म्हणला. मग त्याला म्हणलं चल आपण संध्याकाळी जाऊ आणि विठ्ठल रुक्मिणीची छान अशी मूर्ती घेऊन येऊ म्हणलं 3 इंचापर्यंत. चल म्हणला मम्मी, कारण त्याला पण असं देवपूजा वगैरे करायला खूप आवडतं, म्हणजे धार्मिक येतो. आणि आकाश नाही बरं का एवढा धार्मिक, म्हणजे तो असं देव करत नाही जास्त, फक्त हात जोडतो बास झालं. आता या कलशावर हाताने जर कुंकवाचं स्वास्तिक काढायचं म्हणलं ना तो मावतच नाही बरं का. पण आपल्या घरामध्ये जे इयरबड असतात ना ते कुंकवामध्ये बुडून त्यांनी जर स्वास्तिक काढा ना कलशावर, तो स्वास्तिक मावल्या पण जातो आणि दिसायला पण एकदम आकर्षक दिसतो. आणि देवपूजा करायचं किंवा देवाला आंघोळ घालायचं म्हणलं ना, एवढा मोठा संसार घेऊन बसावं लागतं बरं का समोर मला. देवांना आंघोळ घालायचं पात्र, तामण, तांब्या, त्यानंतर वस्त्र, माळी, हळदी, कुंकू, हार, फूल, चंदन, अमकं तमकं हे असं जवळ घेऊन बसते. आणि देवपूजा छान झाली ना मग ते उचलून ठेवायला पण काही वाटत नाही, मग पटापट ते उचलून ठेवते. आता हे पा, ह्या डब्यामध्ये देवाचे सगळे वस्त्र येतं. स्वामी महाराजांचे वस्त्र, त्यानंतर बाळकृष्णाचे वस्त्र असं एका डब्यामध्ये ठेवलेत. म्हणजे काय होतं, देवपूजेला बसलं ना एका ठिकाणी आपल्याला सगळं भेटून जातं. आणि ह्या माळी आणि छोटे मुकुट ह्या डब्यामध्ये, तर स्टोरमध्ये सगळे डबे मी वेगवेगळे ठेवलेत. आता तर सणवार आले ना त्यामुळं अजूनच व्यवस्थित ठेवावं लागेल, म्हणजे काय होतं पूजेच्या वेळेस आपल्याला पटकन सापडून जातं आणि पूजा मग वेळेमध्ये झाल्या जाते. तर आता देवपूजा झालेली हे पा मस्त. ह्या मनी प्लांटच्या बॉटल आहेत ना, मनी प्लांटच्या कटिंग ठेवलेल्या सगळ्या घरामध्ये येतात, किचन मध्ये ना. त्याला म्हणलं मंदिरात पण ठेवते तर छान वाटतं नाही का. असं आणि हे असं एका कोपऱ्यामध्ये. त्याला म्हणलं 2 बॉटल ठेवते, पहिली एकच होती इथं, आता अजून एक ठेवली. सगळं बाकीचं काम आवरून घेते मी आता पटपट. देवपूजा झाली का सगळं काम आवरल्यासारखं वाटतंय मला तर. तुम्ही काय म्हणा, या फुलांकडे बघितलं ना मनाचं प्रसन्न होऊन जातं का. फक्त खाली नको येऊ म्हणजे झालं. तर राजूचं आणि फोटो साहेबांचं काम चालू आहे आज. ते बिल आले वरती, तर त्याला दोऱ्या बांधल्या होत्या. खारुताईंनी काय केलं, सगळ्या दोऱ्या तोडून घेतल्या. आता ते तारी बांधून राहिली, म्हणजे तारी ते तोडता येणार नाही है ना. फौजी साहेब आलेत रात्रीचं नाईट ड्युटी करून, आणि राजूला सुट्टी आहे. तर आता दोघं पण कामाला लागलेत गार्डनच्या. काल काय केलं, परवा काय केलं आणि आज काही. तर असं पावसाळा लागल्यापासून आहे ना, म्हणजे गार्डन मध्ये काम करायला पण असं ग्रुप यायला लागले. काढू द्या लय फुलं का रे. अयो किती आले. नाही नाही ते पॅशन नाही, हा पॅशन फ्रूटला पण यायला लागले. तर हे पा कृष्ण कमळला किती फुलं आलेत, राजूने काढून दिलेत. हे पा एवढं तर वातावरण खराबच आहे, पण थंड हवा सुटलेली होती, भरपूर वारं होतं. माझं डोकं दुखायला लागलं होतं त्या थंड वाऱ्याने, त्यामुळे मी खाली आले आणि ते कृष्ण कमळाचे फुलं काढून दिले होते राजूनी. ते फुलं मी देवाला पुन्हा वाहिले. आणि देवपूजा झाल्यानंतर मंदिर मी तुम्हाला दाखवलंच नव्हतं, म्हणलं चला मंदिर पण मी तुम्हाला दाखवते. देवपूजा झाल्यानंतर मस्त एकदम फ्रेश वाटते. सकाळी नाश्ता जरा हेवी झाला होता. फौजी साहेब काय बोलले,
दुपारचं जेवण लगेच नको बनवून ठेवू, आता आपण दुपारी काहीतरी लाईटच खाऊ म्हणले. तर तू आता बाकीचं काम आवर. मग मी बाकीचं आवरलं आणि दुपारी मग जेवणाचा वेळ झाला ना, तर सगळ्यांना म्हणलं काय करू, तर म्हणले आता बेसन चपाती कर मस्त गरम गरम खायला आपल्याला. स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यांनी जेवण केले आणि संध्याकाळची वेळ झालेली होती. आता म्हणलं चला दुसऱ्या दिवशी एकादशी आहे ना, त्यामुळे म्हणलं चला आपण उपवासाचं काहीतरी गोडधोड बनवून ठेवू दुसऱ्या दिवशीसाठी. तर रताळे आणले होते बाजारातून ना, म्हणलं रताळाचीच मी आता गुलाबजाम बनवते, त्याची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करते. तर 2 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी घेऊन मी त्याचा पाक बनवायला ठेवला आणि हे रताळं मी वाफेवरती शिजून घेतले होते बरं का. कारण रताळं पाण्यामध्ये शिजवले ना, रताळाचा गोडवा पण निघून जातो आणि गुलाबजाम पण व्यवस्थित येत नाही. रताळं मी शिजून घेतले होते वाफेवरती आणि पाक करायला ठेवला होता ना गुलाबजामसाठी, तर त्या पाकामध्ये विलायची ठेचून घालत होते थोडीशी, म्हणजे काय होतं फ्लेवर खूप छान येतो. आता वाफेवरती शिजलेले रताळे आहेत ना, त्याची साल काढून घेतली मी आणि ते एका खिसणीने खिसून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता रताळ वाफेवर शिजलेले आहेत ना, त्यामुळे ते किती छान खिसल्या जाते. रताळ खिसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार अगदी पिंचभर मीठ घालायचे आणि अगदी पिंचभर आपल्याला खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर घालायची. आता कोणी कोणी म्हणतं खाण्याचा सोडा चालत नाही बरं का उपवासासाठी, पण कसं आहे ना, आपण जर उपवास असला ना, बाहेर गेलो तर आपण कोल्ड्रिंक वगैरे पितोच ना, त्याच्यामध्ये पण सोडा असतोच. मनी नाही भावन देवा मला पाव, याच्यापेक्षा तर कितीतरी पटीने चांगलंच आहे. माझं तर असंच आहे, मनी भावन तिथं देवा आपलं भोळ्या भाबड्या मनानेच करत राहायचं. धरलं तर भरपूर आहे, नाही धरलं तर काहीच नाही आहे. आजकाल तर सगळ्या याच्यात केमिकल्स आहे, सगळं हायब्रिडच खायला भेटतंय आपल्याला, कुठं गावरान भेटते पहिल्यासारखं. थोडंसं मीठ आणि खाण्याचा सोडा घालून त्याच्यामध्ये ना 1 वाटीभर दूध पावडर घातली मी आणि ते पीठ मस्त मळून घेतलं. अगदी हाताला थोडंसं गावरान तूप लावून मळून घेतलंय बरं का ते पीठ, मस्त सॉफ्ट एकदम. चपात्याला पीठ मळतो ना आपण, त्यानुसार मळून घ्यायचं ते आणि त्याचे छान एकसारखे गोळे गोळे करायचे गुलाबजाम सारखे. आणि उपवासासाठी करणार होते ना मी गुलाबजाम, त्यामुळं गावरान तुपामध्येच तळणार होते. 2 रताळ्यासाठी 100 ग्रॅम दूध पावडर लागली मला, तर ते मळून घेतले मी. गोळे तयार करून घेते आता. आता हे गुलाबजाम आपण थोडे बनवत असतो ना, त्यामुळे आपण पाक कसा करायचा, 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी असं करून जरी पाक केला तरी चालतो. कारण जास्त जर गुलाबजाम करायचे म्हणलं ना, आपल्याला जास्त दिवस ठेवायचे असले तर मग त्याच्यामध्ये काय करायचं, 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घालायचं, असं पण चालतं. आणि गुलाबजाम असे गोल्डन कलरचे नाही आवडत बरं का, मला जास्त थोडेसे असे डार्क कलरचेच आवडतात, त्यामुळे थोडेसे डार्क कलर मी होऊन दिला होता गुलाबजामचा. आता सगळे काढून घेते मी आणि काढल्यानंतर लगेच आपल्याला पाकामध्ये घालायचे आणि पाकामध्ये घातल्यानंतर 2 तास भरपूर होतात भिजण्यासाठी बरं का हे गुलाबजाम, पण तरी मी रात्रीच केले होते, म्हणलं सकाळपर्यंत छान ते मुरून जाते नाही का पाकामध्ये. आता संध्याकाळचा स्वयंपाक झाला, गुलाबजाम करून झाले दुसऱ्या दिवशीसाठी आणि माझी तब्येत जरा खराबच होती. संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर मला अजूनच कणकणी यायला लागली जरा. फौजी साहेबांना म्हणलं मला काही बरं वाटत नाही, चला बरं तुम्ही आता दवाखान्यात जाऊन येऊ आपण, नाहीतर दुसऱ्या दिवशी माझं काम जे व्हायचं ते पण व्हायचं नाही. जेवढं दुखणं अंगावर रेटता येईल ना तेवढं मी रेटत असते आणि नाही रेटू झालं ना मग दवाखान्यात पळत असते बरं का. तर मग 8:30 पावणे 9 वाजत आले होते चांगलं. आम्ही गेलो दवाखान्यामध्ये, डॉक्टरला दाखवलं. त्यानंतर आहे ना फौजी साहेबांना म्हणलं एकादशीसाठी मला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती लागती म्हणलं, पहिली खूप छोटी मला बदलायची. त्यानंतर मग आम्ही आलो ह्या मूर्त्या पाहायला. जेव्हा स्ट्रगल करत होतो, शून्यातून आपलं विश्व निर्माण करत होतो आम्ही, त्यावेळेस आहे ना म्हणजे छोट्या छोट्याच मूर्त्या घेतल्या होत्या बरं का आपल्या मंदिरामध्ये मी. पण आता देवाच्या कृपेने चांगलं होतंय, मग आपण घरामध्ये काय काय वस्तू घेतो, घर डेव्हलप करतो, त्यानुसार मग आपलं मंदिर पण आपण चांगलं करायला पाहिजे ना. त्यामुळं मंदिरामधल्या मूर्त्या पण बदलायचं काम चालू आहे माझं. तर गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांना फुल वाहिलं ना, त्या फुलाच्या आड ते गणपती बाप्पा दिसतच नव्हते, एकदम छोटेसे होते. त्यामुळं पाठीमागच्या चतुर्थीच्या वेळेस मी गणपती बाप्पांची मूर्ती पण ह्या काकांकडून नेली होती आणि आता म्हणलं एकादशीच्या निमित्ताने मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण बदलून घेते. आमच्या केडगावमध्ये देवाच्या साहित्याचं एवढं एकच दुकान आहे बरं का आतापर्यंत आणि हमेशा मी इथंच येत असते. त्यामुळं काकांच्या परिवाराची आमची चांगलीच ओळख झालेली आहे ना. तर आता काकांच्या मुलाचं लग्न झालंय ना, तर काकांचा मुलगा मग त्याच्या बायकोची ओळख करून देत होता माझ्याबरोबर आणि मला फौजी साहेब ओरडत होते, म्हणले एवढी आजारी आहे, दवाखान्यातून आता इंजेक्शन मारून आली, गोळ्या औषधं घेतलेत, घरी जाऊन आराम करायचा. तर नाही मला मूर्त्या घ्यायच्यात उद्यासाठी, तर असे म्हणले यायचं. तर मग आम्ही मूर्त्या घेतल्या, घरी आलो आणि शनिवार रविवारची सुट्टी होती, एकादशी आलेली होती ना, तर आकाश येणार होता. तर त्याला येऊपर्यंत मी दवाखान्यातून पण घरी आले, कारण त्याला यायला उशीर होणार होता, 10 वाजणार होते, कारण संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर तो बसने येणार होता. अरे माझं काय अरे मला तर आपण जाऊ दे. भिजलो होतो मी, जाता जाता भिजलो होतो.
चांगला ना बेटा. कसं आहे? चांगलं आहे. बरं आहे ना? हा. चला जेवायला. चला चला चला. आता एवढं डोळा लावून घेतो मी. तर हे पा मंडळी, आकाश आलाय. त्याला आता शुक्रवार शनिवार रविवार 2-3 दिवस सुट्ट्या आहेत ना, त्यामुळे तो आलाय. कोपरगाव काय जवळच आहे ना, त्यामुळे त्याला 2-3 घंटे लागले ना, 4 घंटे लागले यायला बसनी. कारण रोड एवढा खराब आहे ना तो कोपरगाव कडून. कुठं लावतो? रावरीचा ना? हा, कोपरगाव रावरी शिर्डी. तर तो रोड एवढा खराब आहे ना, तर 3-4 घंटे लागले त्याला यायला है ना बसनी. तर बसनी आला तो. सुट्ट्या 2-3 दिवस. म्हणलं ये बाबा एकदा मला भेटून जा, कारण तो म्हणजे गेल्यापासून 2-3 बारे मी आजारी पडले. तर त्याला म्हणलं एकदा येऊन जा म्हणजे बरं वाटेल मला. आता काय पुढच्या हप्त्यात परत येईल बघितलं का? वाढदिवस. 2 ऑगस्टला आकाशचा बर्थडे आहे ना, तर म्हणलं एकदा बर्थडेला पण येऊन जा, म्हणजे मग नंतर त्याचा रेग्युलर अभ्यास चालू होईल ना. नंतर मग नाही आला तरी जमान. येऊ दे ना माझ्या लेकराला. मग एकदा त्याचा कंपल्सरी अभ्यास एकदा चालू झाला ना, मग तो कसला येतोय है ना रे. अजून व्यवस्थित अभ्यास चालू होतोयच आहे, म्हणजे आताशी त्याचे लेक्चर वगैरे चालू झालेत. एकदा व्यवस्थित अभ्यास चालू झाल्यावर मग नाही यायचा लवकर आहे ना. तर आता आलाय. आता त्याच्या बर्थडेला एकदा येऊ दे त्याला. 2 तारखेला 1 तारखेला ना, आणि ते शनिवार रविवारच येतोय 1-2 तारखेला. त्यामुळे एकदा येऊन दे त्याला मेरा बच्चा. सोना जेवण करायचंय आता. उशीर झाला यायला. आता आम्ही जेवण करतोय. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तर एंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. गुड नाईट आकाश. गुड नाईट. गुड नाईट. सगळ्या मावशी विचारत होत्या की आकाश कसा आहे, त्याचा फोन येतो की नाही काय. तर आकाशच आलाय भेटायला आता. सोमवारी नाही, सोमवारी जाशील का रविवारी? सोमवारी सकाळी लवकर जाईन, म्हणजे 10 वाजेपर्यंत त्याचं लेक्चरला तो पोहोचन तिथं है ना. लवकर आवरून जाईन सोमवारी. चला बाय. गुड नाईट.